श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 10 सप्टेंबर वार बुधवार आणि आज आलेले आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झाला आहे आणि आपल्या हिंदू धर्मात हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. भाद्रपद महिन्यात पितृपक्षात संकष्टी चतुर्थी येते. ती अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते कारण ही चतुर्थी पितृपक्षामध्ये येते. धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही प्रथम भगवान गणेशाच्या पूजनाने केली जाते आणि चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करून श्री गणेशाची पूजा करत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये या व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत केल्याने विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात असे म्हटले जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने त्रास अडथळे हे दूर होतात. व्यक्तीची सर्व कामं ही पूर्ण होतात. तसेच गणपती बाप्पांना बुद्धीची ज्ञानाची देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्व देवतांमध्ये भगवान गणेश हे अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्या मुलांवरती होत असते. जर आईने हे व्रत केलं तर तिच्या मुलांना रिद्धी सिद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते. तसेच श्री गणेश हे विघ्नहर्ता देखील आहेत आणि या दिवशी जर आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासात नोकरीत त्यांना भरभरून यश मिळतं. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय करतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज बुधवार पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने मुलांसाठी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. मुलांचे सर्व विघ्न अडचणी संकट दूर होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला मुलांसाठी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 10 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला रात्री 10पर्यंत हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कितीही लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न अडचणी ह्या येऊ नये, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात असं वाटत असतं आणि यासाठी आईवडील भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करतात. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा मुलांनी देखील कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना मनासारखं यश मिळत नाही आणि ज्या गोष्टी त्यांना प्राप्त करायच्या आहेत त्या त्यांच्याकडून प्राप्त होत नाही. आणि जर आपण चतुर्थीला हा उपाय जर केला तर नक्कीच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या घरामध्ये जर एखादं लहान मूल असेल, मुलगा असेल मुलगी असेल, सतत चिडचिड करत असेल, सतत हट्टीपणा करत असेल किंवा सतत आजारी पडत असेल, बऱ्याच वेळा मुलांना नजरबाधासुद्धा लागत असते
आणि नजरबाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही, तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते. आणि जास्त नजर ही आईवडिलांचीच आपल्या मुलांना लागत असते. जेव्हा पण आपलं मूल एखादी चांगली गोष्ट करते किंवा काहीतरी चांगले गुण आपल्याला दिसतात, तेव्हा आपण मुलांचं कौतुक करत असतो. आणि अशावेळीसुद्धा मुलांना नजरबाधा जी आहे तर ती होत असते. आणि यामुळे सुद्धा मुलं चिडचिड करतात किंवा आजारी पडत असतात, जेवण सोडून देतात. यासारख्या समस्या जर तुमच्या मुलांबद्दल असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तसे तुमची मुलं शिक्षण घेणारी असेल, मोठी मुलंसुद्धा कधी खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही. मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांना काही आठवत नाही किंवा त्यांचं मन अभ्यासामध्ये रमत नाही. यासारख्या समस्या असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच मोठी मुलं असतील, भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत. यानंतर तुम्हाला बघा, तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. तुमच्याकडे जर जास्वंदाची लाल फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत, नसेल तर जी फुलं आहेत ती अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत आणि त्या पंतीमध्ये 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. 2 लवंगा या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती त्याची तुम्हाला म्हणायची आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही. 3 वेळा तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करून घ्या आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत. यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे. जेव्हा आपण हे संकटनाशक स्तोत्राचं पठण करतो तेव्हा आपल्या मुलांवर असणारी सर्व संकट, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. या 2 सेवा त्या लवंगांवरती केल्यानंतर तुम्हाला तो कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आणि यानंतर या अभिमंत्रित केलेल्या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या कापुराच्या वरून ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत. जाळत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी, त्यांच्या जीवनातील सर्व संकट अडचणी या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्हाला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तरीही तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता. आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. आता ज्या लवंगा आपण कापुरासोबत जाळलेल्या आहेत तर त्या लवंगांची जी काही विभूती राख तयार होईल तर ती रक्षा जी आहे तर ती मुलांच्या कपड्यावर तुम्हाला टिळक म्हणून लावायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो पितृपक्षातील चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. या दिवशी रुद्धी आणि ध्रुवासह शिवयोग तयार होत आहे आणि हे योग अत्यंत शुभ मानले जातात. या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते 100% फलदायी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि जर तुमची मुलं उपाय करण्यायोग्य असतील, तेवढी मोठी असतील तर तुम्ही स्वतः ही जी सेवा आहे तर ती मुलांकडून करून घ्या. जे काही पठण मी तुम्हाला सांगितलं तर ते मुलांकडून तुम्ही करून घेतलं तर जास्त उत्तम राहील. जर मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर मग तुम्ही आईवडिलांनी केली तरीसुद्धा चालेल. तसेच या दिवशी तुम्हाला
तुमच्या मुलांकडून गणपती बाप्पांना 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायला लावायच्या आहेत। ज्याला 3 दल किंवा 5 दल असतात अशा 21 दुर्वांची जोडी तुम्हाला तयार करायची आहेत। त्याला हळदी कुंकू लावून तुम्हाला ही जोडी मुलांच्या हातात द्यायची आहेत आणि मुलांकडून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। करून बघा, अतिशय प्रभावी उपाय आहेत। 100% तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल। मुलांच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील। त्याचबरोबर या दिवशीच्या चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 8:34 तर यावेळी तुम्हाला चंद्राची पूजा करून व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे। जर तुम्ही व्रत केलं, गणपती बाप्पांची पूजा केली आणि चंद्राची पूजा न करताच जर तुम्ही व्रत सोडून दिलं तर या व्रताचं तुम्हाला 0 फळ मिळत असतं। कुठलंच फळ आपल्याला प्राप्त होत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असेल तर ते आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं असतं, तरच त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते। आणि जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तो उपाय जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशांनी अजिबात करू नका। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।